नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही जी घटस्थापना असते तर घटस्थापनेसाठी जे काही देवांना नारळ फोडायचं असतं, सिंदूर लावायचं असतं, तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। तुम्ही पाहू शकता आमचे एवढं काही साहित्य घेऊन चाललेलो आहेत आणि माझ्या जोडीला आहे निखिल। तर तुम्ही पाहू शकता आम्ही किती आतमध्ये आलो आहोत। संपूर्ण गवत ना गवत, चालायलाही रस्ता नाही, इथे खाली तुम्ही पाहू शकता। तर आता आम्ही पुढच्या देवाकडे चाललो, तर तिकडे जाऊन नारळ फोडणार आहेत। बाकीचं सर्व काही ते करणार। इथे खूप चिखल आहे। अखेरचं आम्ही नारळ फोडून बाहेर निघालेलो आहेत। आता व्यवस्थित थोडा रस्ता आहे आणि इथे मागच्या साईडला रोड आहे। तर आता आम्ही रोड परत गाडी घेऊन आलेलो होतो, तर आता गाडी घेऊन आता पुढच्या देवाकडे जाणार आहेत नारळ फोडण्यासाठी। तर आता गाडीजवळ पोचलो, तिथे पाहू शकता गाडी घेऊन आलेलो। निखिलची गाडी आहे, माझ्या पप्पाची गाडी आहे। तुझ्या बोलतो माझी गाडी नाही बोलतो। आणि हा रोड आहे। आता जाऊयात गाडी स्टार्ट करून पुढे। तर आपण इथे आता विठाबाईजवळ पोचलेलो आहोत, पाहू शकता। तर इथे सर्व पूजा करून झालेली आहे। आता पुढे वाघोबाकडे जाणार आहोत। मंदिर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे। हा विठाबाईचं मंदिर आहे। आता पुढे वाघोबाकडे जाणार आहे, तिकडे थोडं लांब आहे। गाडी घेऊन आता आम्ही तिकडेच तिकडेच निघतोय। विठाबाई गावाजवळच आहे, तर वाघोबाला थोडं लांब जावं लागणार आहे। आता आम्ही वाघोबाकडे नारळ फोडायला चाललेलो आहेत। ओलाचा ओढा क्रॉस करून आलेलो आहेत आम्ही। अख्खा ओल आहे तो क्रॉस करून आलेलो, रस्ता नाही काही नाही। तिकडे रस्ता होता, गाडी घातली पण गाडी अटकली असती, त्याच्यामुळे आम्ही आता रस्त्याने चाललो चालत। आणि इकडे मागच्या साईडला देव आहे, तिथे जाऊन पूजा करणार, नारळ फोडणार आहोत। आता इथून रस्ता कुठून येतो बाई सर्वात आधी बघावा लागेल आम्हाला। रस्ता भेटलेला आहे आणि यो इकडे दमलाय आधीच। याचा पुढं कसा काय होईल काय कळत नाही मला। तिकडं होता, तिकडे नाही, ते पुढच्या साईडला छकडा लावत होतो। हा इथे पहिल्या वर्षी इथं छकडा लावत होतो। ते झाड दिसतो एक, तिथं देव आहे। तर ते इकडे घट बसवायचे, इकडे देवांना नारळ फोडल्याशिवाय तिकडे घट नाही बसू शकत। त्यामुळे लवकर नारळ फोडून घरी जाऊन घट बसवावे लागतील। आणि पाऊस पण जोरात आलेला आहे, छत्री पण आणलेलं नाही। जाता जाता पाऊस नाही हो म्हणजे झालं। चालणार रे, चालना लवकर, दमलंय आधीच। कोणता होरी बिऱ्यांच्या मागं नको लागू। मागील व्लॉगमध्ये पण आपण हा इकडे मागे झाड दिसतो त्याचा शूट केला होता। आता आपण इथे देवाजवळ पोचलेलो आहेत। उन्हाळी एकदम मस्त रस्ता असतो, उन्हाळी म्हणजे हिवाळ्यामध्ये मस्त रस्ता असतो। आता पावसाचे दिवस आहेत, तर गाडी येण्यासाठी रस्ता नसतो किंवा चिखल असतो, त्याच्यामुळे मग हे नाही करता येत, गाडी घेऊन येते। आता एवढ्यात कधीच पोचला असतो। तर हे आमचा वाघोबा देव। तर आता इथे आम्ही पूजा करणार आहे, नारळ फोडणार आहे।
आणि मग घराकडे जाणार आहेत. पूजा करून झालेले निखिलने नारळही फोडलेले. तर पाऊस जोरात आलाय तर आम्ही आता पटापट आणि डायरेक्ट स्टेट निघतो. पाऊस आलाय, धुक्याचा पाऊस आलाय, पण बोलतो पाऊस आलाय. हा बघा, हा धुक्याचा पाऊस आलाय तर लावतो चाललंय. पाऊस नाही आला, तो धुक्याचा पाऊस आहे. दुखाचा पाऊस मग काय? भिजविल तू नाही भिजणार. द्यायची तू हे काय राहिला नाही ना. नाही बघ. चला सर्व घेऊन आम्ही आता निघालेलो आहेत घरी. काय बोलतो भिजलो ना तर मला तुम्ही बिर्याणी. भेटूयात आपण आता पुढील व्लॉगमध्ये. नवीन काहीतरी वेगळं काहीतरी असणार आहे पुढील व्लॉगमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. घंटा पण करा.